खबर महाराष्ट्र के नांदेड़ से है, जहां भोकर विधानसभा के क्षेत्र में भोसी गांव में नेशनल हाईवे NH 61 पर ओमा पेट्रोल पंप का अति दुर्गम पहाड़ी क्षेत्र हिंदुस्तान पेट्रोलियम के पेट्रोल पंप का हुआ उद्घाटन। ये पेट्रोल पंप को गवर्नमेंट कॉन्ट्रैक्टर अजय सायलकर ने इस एरिया में इस नेशनल हाईवे 61 पर दूर दूर तक कोई पेट्रोल पंप नहीं था, बल्कि आसपास में रहने वाले गाँव के लोगों को बड़े दिक्कतों का सामना करना पड़ रहा था। गांव के लोगों की तकलीफों को देखते हुए पेट्रोल पंप को शुरू किया गया। इस उद्घाटन के कार्यक्रम का उद्घाटन महाराष्ट्र के पूर्व मुख्यमंत्री तथा राज्यसभा सदस्य अशोक चौहान ने किया। इस कार्यक्रम को संबोधित करते हुए कहा कि मराठवाड़ा में पेट्रोल और डीजल का डिवीजन न होने के कारण बड़े पैमाने पर दिक्कतों का सामना करना पड़ रहा है। ये पेट्रोल और डीजल का डिवीजन पश्चिम महाराष्ट्र के सोलापुर में होने के कारण मराठवाड़ा के पेट्रोल पंप धारकों को परेशानी होती है। उन्होंने आश्वस्त किया कि आने वाले दिनों में केंद्रीय पेट्रोलियम मंत्री से बातचीत करके नांदेड़ में पेट्रोल और डीजल का डिवीजन लाने की कोशिश करूंगा और होने वाली दिक्कतों को दूर करने की कोशिश करूंगा, ऐसा उन्होंने आश्वस्त किया। उन्होंने अजय सायलकर को बधाई देते हुए कहा कि इस नेशनल हाईवे 61 पर दूर दूर तक कोई भी पेट्रोल पंप नहीं है, इसलिए पेट्रोल पंप को 24 घंटा शुरू रखे और आम जनता को राहत दे और ज्यादा सुविधाएं प्रदान की जाए। आमची पहिलीपासून इच्छा होती काही विकास करायचा तर नांदेड भोकर रस्त्यावर करायचा। साहेबांची आम्हाला वेळोवेळी साथ मिळाली, इच्छा होती, त्याप्रमाणे सर्व गोष्टी झाल्या आणि या ठिकाणी आम्ही चांगल्या दर्जाचा उत्कृष्ट असा पेट्रोल पंप उभारू शकलो। इथं काय काय सुविधा आहे? इथं मेन म्हणजे पहिल्यांदा 24 तास आम्ही सुविधा ठेवणार आहे। सुंदर पाण्याची व्यवस्था आहे, त्याच्यानंतर उच्च दर्जाचा पेट्रोल आणि डिझेलची आम्ही व्यवस्था केलेली आहे। हवा, त्यानंतर बाकी सर्व गोष्टी ईव्हीची वगैरे सुद्धा व्यवस्था केली, इलेक्ट्रिक चार्जिंग वगैरे आहे। कालांतराने CNG सुद्धा इथे येणार आहे। अशा प्रकारच्या सर्व गोष्टीची उपलब्धता केली आहे। त्यासाठी काय आव्हान करणार या भागातल्या आम्ही जेवढी त्यांना सेवा द्यायची तेवढी आम्ही सेवा देणार आहोत। त्यांनी आम्हाला वेळोवेळी प्रतिसाद द्यावा एवढीच आम्ही त्यांना विनंती करतो। काय हे जे पंप जो आहे पेट्रोल पंप एक प्रख्यात कंत्राटदार असलेले या भागातील अजय सायलकर हे एक यशस्वी उद्योजक आहेत। प्रख्यात आणि दर्जेदार कामे करणारे शासकीय कंत्राटदार म्हणून प्रसिद्ध आहेत आणि ते या भागातील भूमिपुत्र आहेत। भोकरपासून 5-7 किलोमीटरवर त्यांचं जे गाव आहे सायाळ, त्यामुळं आपण जो म्हटलं की एक दुर्गम भागामध्ये आणि या हायवेवरती करण्याचं जे त्यांनी इथे निर्णय घेतला, त्यामागची भूमिका अशी आहे की माझं गाव, माझी भूमी, माझी मातृभूमी, माझी माणसं, त्यामुळे या भागातील लोकांना एक सहजपणे चांगली सेवा मिळावी, पेट्रोलही मिळावं, व्यवसाय व्हावा आणि त्या माध्यमातून एका दुर्गम भागामध्ये जाणाऱ्या येणाऱ्या वाहनांची सोय व्हावी आणि त्यांनी हा जो परिसर जो सगळा विकसित केलाय तो अत्यंत गुणवत्तापूर्ण आणि अत्यंत दर्जेदार आहे। स्वच्छता असेल, इथली बाकी थांबण्याची व्यवस्था आहे, बाकी ई चार्जिंगची व्यवस्था आहे भविष्यामध्ये, त्यानंतर ज्याकडे इथलं म्हणजे स्वच्छतागृह आहे, तर अत्यंत व्यवस्थितपणे सेवा मिळावी या उद्देशाने तरी हे केलेलं आहे आणि अतिशय म्हणजे चांगली गोष्ट आहे। म्हणून मी व्यक्तिशः माझ्या वतीनं आणि सर्व आपल्या जे या भागाने जाणारे वाहनधारक आहेत त्यांच्या वतीनं मी त्यांच्या या उपक्रमाला, नवीन व्यवसाय त्यांचा हा, तसे ते अनेक व्यवसायामध्ये आहेत, तर या व्यवसायामध्ये त्यांच्या या पदार्पणाला शुभेच्छा देतो आणि त्यांची खूप चांगली भरभराट व्हावी अशी मी सदिच्छाही व्यक्त करतो। आहे परंतु या ठिकाणी मी आदरणीय साहेबांना विनंती करतो की आपणाला जायचं असल्यामुळं अधिकृत डीलरशिपला आज उद्घाटनपर कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित असलेले हिंदुस्थान पेट्रोलियमचे सोलापूरचे रिजनल मॅनेजर श्री कलंगुटकरजी, त्याचबरोबर आपले माधवराव मुंचेकर, जगदीश पाटील, दिवाकर रेड्डी, दिलीप सोनवडे, राजेंद्र गुरणे, किशोर नगरुडकर, त्याचबरोबर या चित्रकारांचे सत्कार होते आणि त्यानंतर कुसुम महोत्सवाचा आज कार्यक्रम आहे, त्यामुळे जायची गडबड थोडीशी आहे, परंतु मी गेल्यानंतरही कार्यक्रम नक्की चालू राहणार आहे। फक्त परवानगी घेऊन मी सायळकरांची आणि शुभेच्छा देऊन या ठिकाणी जाणार आहे। सायळकरांचं मी अभिनंदन करतो की कंत्राटदार म्हणून त्यांचं काम तर निश्चित उत्तमच आहे। म्हणजे पेट्रोल, डिझेल, कालांतराने CNG अशा प्रकारचे प्रोडक्ट्स या हायवेला, आज भोकर हायवेला बऱ्यापैकी पंप्स उपलब्ध झालेले आहेत आणि त्यामुळे या नवीन पंपमुळे आगामी काळामध्ये इथे जाणाऱ्या वाहनांना, ट्रक्सना, लाईट व्हेकल्सला सर्वांना याचा फायदा